खामगाव पॅरामेडिकल कॉलेजवरील आरोप तथ्यहीन. खामगाव पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप एका कथित कॉल रेकॉर्डिंगमधून करण्यात आला होता. परंतु या प्रकरणाशी निगडीत वस्तुनिष्ठ माहिती सादर करत महाविद्यालय प्रशासनाने सत्यता समोर आणली आहे. महाविद्यालयाने पुराव्यानिशी आरोपाचे खंडन केले आहे. परीक्षेमध्ये कॉलेजचा कुठलाही संबंध नसून प्रवेश देणे, शिकवणे आणि परीक्षेसाठी ओळखपत्र देणे इतकीच महाविद्यालयाची जबाबदारी असते. महाविद्यालयाच्या संस्थेकडून परीक्षाच घेतली जात नसेल तर पास करून देण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे सांगत कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांचाही काही एक संबंध नसल्याचे महाविद्यालयाचे प्रमुख सुपे यांनी सांगितले. तक्रारदार विद्यार्थ्याने बनावट स्वरूपाची कॉल रेकॉर्डिंग माध्यमांना देऊन बदनामीचा कट रचल्याचे या प्रकरणावरून कळते. संबंधित विद्यार्थ्याला नोटीस पाठवण्यात आली असून 7 दिवसाच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पुढील कारवाई करणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपला खामगाव पॅरामेडिकल कॉलेजला परीक्षा ह्या MSBT घेत असते आणि त्या परीक्षा गव्हर्नमेंट कॉलेज जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी होत असतं. परीक्षेमध्ये कॉलेजचा कुठलाही संबंध नसतो. कॉलेजचं काम ऍडमिशन देणे, शिकवणे आणि त्याला परीक्षा फॉर्म भरून परीक्षेला हॉल तिकीट देणे एवढंच त्या कॉलेजचं काम आहे. बाकी परीक्षामध्ये पास करून देणे, परीक्षा जर संस्था घेतच नसेल तर त्याला पास करून देण्याचा प्रश्नच नाही. जे काय तो व्हॉट्सअप चॅटिंग वगैरे म्हणतोय त्यामध्ये माझ्या शिक्षकांचे, प्रिन्सिपलचं किंवा माझा कोणाचाही त्यामध्ये नंबर नाही. माझ्याकडे अशी काही चॅटिंग आलेली पण नाही. मी न्यूज मध्ये आपले ती रेकॉर्डिंग ऐकली. ती रेकॉर्डिंग माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही, ती बनावट रेकॉर्डिंग आहे पूर्ण. मी जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यावरती नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला आहे, नोटीस टाकलेली आहे. आता त्याचं उत्तर, त्याला 7 दिवसाचा टाइम मागितलं उत्तर देण्यासाठी. त्याचं उत्तर आल्यानंतर मला पुढची कारवाई करायची आहे. जर उत्तर समाधानकारक आलं तर ठीक, नाही तर मग त्याच्यावरती दावा टाकायचा आहे मला. पत्रकारांवर कारण पत्रकारांनी जी बातमी माझी टाकलेली आहे तर त्या बातमीमध्ये एकतर्फी बाजू फक्त मांडलेली आहे. जर कधी कॉलेजची बाजू ऐकून घेतलेली असती आणि ती जर मांडली असती तर या ठिकाणी नवीन जे विद्यार्थी ऍडमिशन घेणारे आहेत, विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांचा तो गैरसमज झाला नसता. त्याच्यामुळे मी त्यांना पण नोटीस त्या ठिकाणी पाठवलेली आहे. दुसरी बाजू समोर आलेली आहे. तुमची दुसरी बाजू जर मांडली कोणाला नाही, त्यांना मग कसं देणार? मी नोटीस मध्ये तेच म्हटलेलं आहे ना की तुम्ही जे आमचं हे केलेलं आहे, बदनामी केलेली आहे, तर ती तुम्ही माफी मागा किंवा दुरुस्त करा. जर ते करतील तर त्यांच्यावर कारवाई करायचा प्रश्न येतच नाही. माफी नाही येणार सर. त्या तक्रारीच्या आधारे त्या मुलाची बाजू जे काय होती कथित स्वरूपाची ती समोर आली. आता तुमची जी काय बाजू ती समोर आली तर मग नंतर काही प्रश्न नाही, काही प्रश्न येणार नाही. न्यूज चॅनल वाल्यांचा काही प्रश्न नाही आहे. त्यांनी जर कधी चुकीची त्यांचा गैरसमज झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा गैरसमज केला, त्यांनी खोटे प्रूफ दिले आणि न्यूज टाकायला लावली, तर ती जी न्यूज आहे जी आता सोशल मीडियावरती चालू आहे ती डिलीट करावी आणि त्यांनी म्हणावं की हा असा प्रकार नाही, सत्य जी बाजू आहे ती सर्व रेकॉर्ड आहे, कॉलेजला ते मांडावं. म्हणजे विद्यार्थ्यांचा गैरसमज होणार नाही. प्रत्येकाकडनं थोडा काही ना काही प्रकारात मला ते गोष्टी होत आहेत. काही पत्रकार आहेत ते करतायत, पण तो विषय न बोलण्यासारखा आहे. कारण मी काही कुठं कोणाला पैसे देण्याचा हा प्रकार मी काही कोणाला केलेला नाही. 100% जाईल सर. जर त्या आता नोटीस दिल्यानंतर जर मला समाधानकारक उत्तर नाही आलं तर मी ऑलरेडी त्यांच्यावर दावा टाकला. म्हणजे ती रेकॉर्डिंग पहिले कोणाची आहे ते ऑलरेडी करावंच लागणार आहे. चौकशी ते सर्व येईलच. आणि मी स्वतः सांगतोय की माझ्या संस्थेची पुन्हा चौकशी करा. जर त्या विद्यार्थी जो त्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचं नाव दिसते आदित्य आढाव, त्यावर जर संस्थेनं खरोखर अन्याय केलेला असेल तर मी आज रोजी कॉलेज बंद करायला तयार आहे. पण जर कधी मी अन्याय केलेला नसेल किंवा चूक जर केलेली नसेल आमच्या कॉलेजनं, विद्यार्थ्यांवर जर कधी नुकसान केलेलं नसेल आणि तो विद्यार्थी सुरुवातीला त्याला माफ करावं म्हणून आपण विचार केला होता, पण त्या विद्यार्थ्याचा माइंड आता सध्या क्राईम कडे घुसलाय. आणि असा विद्यार्थी जर असेल तर तो बाकी जे नियमित विद्यार्थी शिकतायत त्यांचं ते नुकसान आहे. कारण त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की पैसे देऊन पास केलं जातं. पैसा देऊन हा कोणीच विद्यार्थी पास होत नाही. म्हणजेच माझ्या संस्थेत आतापर्यंत विद्यार्थी पास झालेले, पैसे घेऊन पास झालेले म्हणजे बोगस विद्यार्थी असा त्याचा अर्थ निघेल. त्याच्यामुळे मला त्या विद्यार्थ्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. राजकीय पुढाऱ्यांनी अजून कोणी मागणी माझ्या कानावर तर काही आलेली नाही. जर आली तर मी त्यांना जाऊन समजून सांगेल. त्यांचा गैरसमज असेल तर मी त्यांना सांगेल. त्यांनी तरी नाही ऐकलं तर मग मला माझी ऍक्शन करावं लागेल कॉलेजच्या बाबतीतली.